पुढच्या अर्ध्या तासात आपण बघूया महाराष्ट्रासह देशभरातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज मध्ये। एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 1 एप्रिल पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करत 5 एप्रिलला होणाऱ्या पुढच्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले। मुंबईत पाठ ओसी मिळालेल्या इमारती भरपूर आहेत। पूर्ण ओसी मिळण्यासाठी बिल्डरना सर्व असेसमेंट टॅक्स भरायचा असतो, परंतु बिल्डर टॅक्स भरत नसल्याने रहिवाशांवर बोजा पडतो। त्यामुळे अशा बिल्डरांवर कारवाई करण्यात यावी यासाठी कायदा केला जाणार असल्याची माहिती सुनील प्रभूंनी दिली आहे। मुंबईसह उपनगरातील रहिवाशांना महाविकास आघाडी सरकारने मोठा दिलासा दिलाय। मुंबई आणि उपनगरात लागू असलेल्या अकृषी कराच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। कोरोना काळात कर भरणं शक्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। एफआरपीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांनी आज आंदोलन केलं। विधानसभा ऊस घेऊन जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं। नागपुरात संजय राऊतांनी भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली। यावेळी मोहन भागवत जनाब संघाचे प्रमुख झाल्याचा टोला त्यांनी लगावला। तसंच मलिकांचा राजीनामा घेणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। अंगडी व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले। त्रिपाठी यांना निलंबित करण्यासाठी महाराष्ट्राच्या गृह विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे। नांदेड जिल्हा परिषदेचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आलाय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्याकडे हा नवी जबाबदारी देण्यात आली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीपर्यंत त्या हे कामकाज पाहतील। बुलढाण्यात एका शेतमालकानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले। आपल्या शेतातून अवैधरित्या रस्ता खोदून ठेवण्यात आल्याचा आरोप त्याने केलाय। स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या कनेरी गावात राहणाऱ्या गावकऱ्यांना लघु उद्योगातून निघणाऱ्या धुरामुळे त्रासाला सामोरं जावं लागलंय। अशातच इथले गावकरी लाखनी इथल्या तहसील कार्यालय परिसरात उपोषणाला बसले। हा प्लांट इतर ठिकाणी हलवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्याने दिलाय। गोंदियाच्या बिरशी विमानतळासमोर बिरशी गावातल्या 106 कुटुंबियांनी विमानतळ प्राधिकरणासमोर अतिक्रमण केले। गेल्या 13 वर्षांपासून पुनर्वसन न केल्याचा आरोप त्यांनी केलाय। अशात सामूहिकरित्या भूमिपूजन करत त्यांनी या ठिकाणी घरं बांधण्याचा इशारा दिला। नांदेडच्या रेल्वे स्थानकावर अजब प्रकार घडलाय। नांदेडहून दिल्ली मार्गे अमृतसरला जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसचा शेवटचा डबा लावण्याचा विसर झाल्यानं रेल्वे विभागाला एका अपघाताला सामोरं जावलं। यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखून जोरदार आंदोलन केलं। पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापरगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शिवजयंती मिरवणुकीसाठी आलेल्या डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्यानं मिरवणूक होऊ शकली नाही। त्यानंतर पोलीस विभागाच्या निषेधार्थ शिवभक्तांनी मिरवणुकीचा रथ रस्त्यात उभा केला होता। मनमाडमध्ये महावितरणचे अधिकारी थकीत वीज बिल वसुलीसाठी हातात बॅनर पोस्टर घेऊन ग्राहकांच्या घरोघरी जात आहेत। तसंच थकीत वीज बिल 31 मार्चच्या आधी भरल्यास शेतकऱ्यांना व्याज दंडासोबत मूळ बिलात 50% सूट दिली जाणार असल्याचं आवाहन त्यांच्याकडून केलं जात आहे। नागपूरचे माजी महापौर पांडुरंग हिबरकर थेट सहाय्यक पोलीस आयुक्तांवरच धावून गेल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांनी आरोपींवर कारवाई का केली नाही असा जाब विचारण्यास हिबरकर आणि त्यांचा मुलगा गेला, त्यावेळी त्यांनी पोलिसांवर हात उगारला। सांगलीतल्या हरिपूरमध्ये दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे। सुरेश नांद्रेकर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। ते आरटीओ एजंट म्हणून काम करत होते। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्याच्या पळसपानी गावात घरात पत्नीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं पतीनेही विष घेतल्याची घटना उघडकीस आली आहे। पतीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। धुळवडीच्या दिवशी ड्राय डे असल्यानं
दारू न दिल्यानं संतापलेल्या टोळक्यानं बार चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावात ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जादूटोणा करण्याच्या संशयावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अंबरनाथ तालुक्यातल्या काकडवाल गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. लहान मुलांच्या भांडणावरून बाप लेकाला लाकडी दांडक्यानं कुऱ्हाडीनं मारहाण करण्यात आली आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगाव तालुक्यातल्या वडाळी बुद्रुक इथं घडली आहे. राजेंद्र जाधव व त्यांचे वडील कैलास जाधव हे दोघे या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. अशात बनसारोळा गावात एका 23 वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शुभम जोगी असं तरुणाचं नाव असून त्याच्या आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे. यवतमाळमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आली आहे. 2 तरुणांनी मोटारसायकलवर येत मुलीला जबरदस्तीनं दुचाकीवर बसवलं, त्यानंतर जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी दोघाही आरोपींना राळेगाव इथून अटक केली आहे. देहू रोडच्या साईनगर भागात चोरांचा दिवसाढवळ्या सुळसुळाट आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून दिवसाढवळ्या घरात घुसून चोरी करण्याचं धाडस या चोरट्यांकडून केलं जाते, त्यामुळे नागरिक दहशतीत आहे. मुंबई ठाणे जिल्ह्यातील विविध भागात चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. मलंग शेख असे आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 5.5 लाखांच्या 6 महागड्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. शेतजमीन प्लॉट खरेदी व्यवहारात एरंडोलच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला 37,50,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी दोघा इस्टेट ब्रोकरना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. अकोला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं निंबा गावातल्या जुगारावर आणि अवैध दारूच्या धंद्यांवर 3 ठिकाणी छापा टाकला. या दारू विक्रेत्यासह तब्बल 15 जुगारींना ताब्यात घेण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी इथं रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात झाला. या अपघातात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. धुळ्यातल्या 5 कंदील परिसरात आगडोंब उसळल्याचं चित्र पाहायला मिळालं. इथल्या शंकर कापडा मार्केटला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या आडोळा इथं शॉर्ट सर्किटनं आग लागून 6 एकर ऊस जळाल्याची घटना उघडकीस आली आहे. महावितरणचे वाकलेले पोल, वीज वाहक तारा यामुळे दिवसेंदिवस शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत. खामगाव तालुक्यातल्या पिंपळगाव राजा इथं शेतकऱ्याच्या घराला आग लागून भीषण आगीत घरातील साहित्य जळून खाक झालंय. आग इतकी भीषण होती की या जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालं. सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून एकानं स्वतःचंच घर पेटवल्याची घटना घडली आहे. पत्नीसोबत झालेल्या वादातून श्याम भंडारीनं स्वतःचं घर पेटवलंय. राज्यातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीतील पेट्रोलचा दर हा 113 रुपये 50 पैसे इतका आहे, तर डिझेलचा दर 96 रुपये 17 पैसे इतका आहे. परभणीत पेट्रोल हे 83 पैशांनी वाढलंय, तर डिझेलचा दर 96 पैशांनी वाढलाय. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानं ग्रामीण भागामध्ये महागाईचा भडका उडालाय. बीडमध्ये मालवाहतूक टेम्पोला देखील जास्तीचं भाडं द्यावं लागत असल्यानं शेतकऱ्यांचं अर्थचक्र बिघडलंय. जळगावात पेट्रोलमध्ये 83 पैशानं तर डिझेलमध्ये 84 पैशांनी वाढ झाली आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसणार आहे. 137 दिवसानंतर ही दरवाढ झाल्यानं वाहनधारकांना फटका बसला. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यानं पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालंय. जळगाव जिल्ह्यात वातावरण बदलाचा परिणाम कांद्याच्या पिकावर झाला असून काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. पवन, मावळ, तळेगाव, देहू रोड, वडगाव तसंच पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 59% पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा काही महिने पुरेल इतका असल्यानं पाण्याची चिंता मिटली आहे.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातल्या पिंपळगाव इथं दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय। वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतलाय। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या जंगली हत्तींच्या कळपानं परत एकदा छत्तीसगडकडे मोर्चा वळवलाय। त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। गेल्या 6 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र छत्तीसगड सीमावर्ती भागातून जंगली हत्तींच्या कळपानं गडचिरोलीत प्रवेश केला होता। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथल्या रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरनं नवा विक्रम प्रस्थापित केलाय। धरमतर ते मांडवा हे सागरी 26 किलोमीटर इतकं अंतर पोहून तिनं नवा विक्रम प्रस्थापित केलाय। रुद्राक्षीनं हे अंतर 5 तास 54 मिनिटात पूर्ण केलं असून तिच्या या विक्रमाची नोंद अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवींनी घेतली आहे। रुद्राक्षीचं अभिनंदन त्यांनी केलं असून रुद्राक्षीचा सत्कार आणि कौतुक करण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली। द काश्मीर फाईल्स या चित्रपटात शिवा पंडितची भूमिका साकारणाऱ्या पृथ्वीराज रोशन सरनाईक हा बालकलाकार मूळचा वाशिमचा आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या चिखली इथं तो राहत असून त्यानं चित्रपटात अनुपम खेर यांच्या नातवाची भूमिका साकारली आहे। त्याच्या अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक होतं। साताऱ्यातील बावधनमध्ये आज बगाड यात्रेला सुरुवात झाली। या यात्रेसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली। यावेळी संपूर्ण बावधन गुलाबी रंगानं न्हाऊन निघाल्याचं चित्र दिसलं। जेजुरी गडावर रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आरती झाल्यानंतर भैरवनाथाच्या मूर्तीसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात आले। त्यानंतर पुजारी, मानकरी, सेवक यांच्यासह भक्तांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली। कोकणात शिमग्याची धूम सुरूच आहे। गुहागरमधला शीर गावात महिलांनी देवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली। याद्वारे देवीची पालखी नाचवण्यात पुरुषांची असलेली मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली। या नव्या बदलाचं गावकऱ्यांनीही स्वागत केलं। लातूरमध्ये होळीनंतर 5व्या दिवशी रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अबालवृद्ध देखील या उत्सवात सहभागी होतात। तसंच बच्चे कंपनीसह तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी केलेल्या अभ्यासामध्ये जूनच्या अखेरीस 4थी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। मात्र संसर्गजन्य तज्ज्ञांनी रुग्णसंख्येत मोठी वाढ होणार नाही, उलट रुग्णसंख्येमध्ये उतरण दिसण्याची शक्यता वर्तवली। श्रीनगरचं ट्युलिप गार्डन हे आशिया खंडातील सर्वात मोठं उद्यान 23 मार्चला सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे। दरवर्षी लाखो पर्यटक ट्युलिप गार्डनला भेट देतात। दल सरोवराच्या काठावर वसलेलं हे गार्डन 2 वर्षांहून अधिक काळ पर्यटकांसाठी बंद होतं। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळाचं सावट अंदमान आणि निकोबार बेटावर स्पष्टपणे जाणवू लागलंय। या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। चक्रीवादळामुळे येत्या काही तासात 75 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला। रत्नागिरी हापूसच्या इंग्लंडमधील निर्यातीला सुरुवात झाली आहे। बारामती इथल्या पॅक हाऊसमधून 3,500 किलो आंबा पहिल्यांदाच पाठवण्यात आला। या पहिल्या आंब्याला भारतीय चलनानुसार डझनला 1800 ते 1900 रुपये दर मिळाला। कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याची निवड भारतीय फुटबॉल संघात झाली आहे। बहरीन इथं होणाऱ्या 2 सामन्यांच्या मैत्रीपूर्ण मालिकेसाठी भारतीय संघाच्या 25 जणांच्या टीमची घोषणा करण्यात आली। यात अनिकेत जाधवचा समावेश आहे। जिओ स्टुडिओज प्रस्तुत मी वसंतराव या चित्रपटाची पुढची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 1 एप्रिलला सांगीतिक मैफल रंगणार आहे। सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या ट्रेलरनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय। ख्यातनाम शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांचे आजोबा वसंतराव देशपांडे यांची भूमिका या चित्रपटात साकारली आहे। बाहेर यायची तेव्हाच येते, फक्त समोर ती पारखू शकणारा इसम हवा। पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। वशा तुझ्या आवाजात जादू आहे। मग तू या बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया का घालवतोस तुझा? कारकुनी सोड। या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।